जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस, वादळी वारा पावसामुळे शेती पिकांचं नुकसान. जालना जिल्ह्यात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झालेली आहे. जिल्ह्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार काल दुपारनंतर ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडलेला असून जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीसह घनसावंगी तालुक्यातील रांजणी या ठिकाणी गारांचा पाऊस झालेला आहे. तर परतूर, मंठा, जालना शहरासह जाफराबाद तालुक्यात मुसळधार तर रिमझिम पावसाचा स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे काढणीला आलेला गहू, ज्वारी, मका पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. एक एकर गहू पेरलेले, काही हरभरे, मक्का लावले. ते मक्काचं गहू लंबी लाट झाले, आता सोंगाला आले. काही होड्यात आहे. पुन्हा आंब्याचे झाडं 1-2 ते फुटलेले आहे, ते पूर्वी गळून गेले. एक आंबा नाही राहिला झाडाला. मागणी काय बरं आपण? मागणी काय, आता हे पाणी करून आम्हाला काय त्याचा मोबदला भेटेल ते चांगलंच. दुसरं तरी काय देणार आणि काय होणार. आता ते गेलं ते माती जातं, त्याला काय खायला थोडी जमणार. ते सगळं लंबलाट झालं. ते गहू काही सोंगले जात नाही. नाव? विष्णू धोंडे. नुकसान झालं तुमचं पावसामुळं? काय पावसाने गहू पडले, सारे गाराना याना त्याना, ज्वारी पडल्या, मक्का पडल्या. केव्हा झाला पाऊस? रात्री का दुपारी? काय रात्री झाला, रात्री किती वेळ झाला? 8 वाजता. जरी घंटाभर चालला होता. गारा ते वाऱ्यानं सर्व गहू पडले खाली. काही उत्पन्न होईल का त्याच्यापासून? आता काय उत्पन्न होणार, आता पहा ना तुम्ही, काय राहिलेलं नाही त्याच्यामध्ये. काय उत्पन्न होणार त्याच्यात? त्यात लंबे झाले ते सारे. मागणी काय आता? मागणी काय, आता काय मागणी करणार आहे? सरकारनं दिलं जे घेणं नाही. आता काय? नाव सांगा. गजानन रामभाऊ धोंडे. मावशी, मला सांगा, तुमच्याकडे पाऊस किती वाजता झाला? काल दुपारी झाला का संध्याकाळी झाला? आणि कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालं तुमचं? 8-8:30ला पाऊस चालू झाला. वारं, पाऊस दोन्ही पण होतं. आणि गहू आहे, परत मक्का आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे. या सगळ्या पिकाचं नुकसान झालं. सगळे म्हणजे पडून गेलं, काही सर्व उरलेलं नाही त्याच्यामध्ये. बरं, मला सांगा, आता काही उत्पन्न होईल का आता या पिकापासून? नाही, काहीच नाही. कारण सगळी मक्का पडली, सगळी खराबच होणार आहे ती. आणि गहू पण पडलेला आहे. गहू पण आता म्हणजे याच्यात हुरड्यात पण नाही अजून. त्याचा काहीच उपयोग नाही. परिसरातल्या सगळ्या पिकांची अशीच परिस्थिती बरं मावशी? हो, सगळ्यांच. आता काय मागणी राहील बरं तुमची? काय म्हणणं आहे सर? काय आता नुकसान भरपाई पूर्णपणे भरून दिली ती बरी होईल. पुढच्या जनावरांचं, परत खाद्यपदार्थाचं. गहू तर काहीच राहिलेलाच नाही. नाव सांगा. रंजना रमेश धोंडे.